आणि काय स्विच S3. तर याच्यात काय करणार आपण, स्विचला रिप्रेझेंट करणार स्टेटमेंटने. मग काय करू आपण, लेट सगळ्यात अगोदर लेट P इज स्विच S1, Q is switch S2 and R is switch S3. ठीक आहे. सोबत लॅम्प दिलेला आहे, तो आपल्या इथं सांगावा लागेल की L लॅम्प L. ठीक आहे. तर काय करू आता, लक्षात ठेवायचं, स्विचला काय केलं मी, प्रत्येक स्विचला S1 ला P म्हटलो, S2 ला Q म्हटलो आणि S3 ला R म्हटलो. आता सोबतच लक्षात ठेवायचं, ज्यावेळी दोन स्विच हे सिरीज मध्ये असतील, कोणतेही दोन स्विच हे सिरीज मध्ये असतील, आता सपोज हा असेल S1 आणि हा असेल S2, तर यांना मी काय दाखवणार, यांना मी दाखवणार, आता S1 ला काय म्हणेल मी, P म्हणलेलो आहे, तर P कनेक्टिव्ह यूज करणार मी अँड, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड, आणि S2 ला Q. ठीक आहे. सोबतच अशी एक केस असेल की ज्यामध्ये S1 आणि S2 हे दोन्ही स्विच जे आहेत ते पॅरलली कनेक्टेड आहेत. तर या कंडिशनला S1 हा असेल S2, तर या कंडिशनला काय म्हणणार, P और Q, म्हणजे कोणता कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह ऍड केला मी इथं यूज केला, और यूज केलाय आणि सिरीज मध्ये अँड यूज केलाय, फक्त ही लॉजिक आहे. तर याच्यावर मग आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन किंवा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. आता सिम्बॉलिक फॉर्म मी घेऊ शकतो. स्टार्टिंग जर केलं आपण तर काय, S1 हा पॅरलल मध्ये आहे S2 आणि S3 यांच्या सिरीज कॉम्बिनेशनशी. मग काय असेल, S1 काय माझ्याकडे P और पॅरलल मध्ये, और ब्रॅकेट मध्ये असेल S2 काय माझ्याकडे Q अँड S3 आहे R. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, Q आणि R हे काय सिरीज मध्ये आहेत आणि दोघं जे आहेत या दोघांची जी सिरीज आहे ही पॅरलल आहे विथ P, दॅट इज S1. ठीक आहे. तर हा झाला माझ्याकडे सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. याच्यानंतर काय करेल मी आता, याचा ट्रूथ टेबल, जो आपण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये ट्रूथ टेबल पाहिला होता तो असेल इतर इनपुट आउटपुट टेबल. तर इनपुट आउटपुट टेबल कसा कन्स्ट्रक्ट करणार, जसं आपण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कन्स्ट्रक्ट केला होता, ड्रॉ केला होता. आता याच्यामध्ये बेसिक एलिमेंट किती आहेत, P, Q आणि R, 3 एलिमेंट आहेत. म्हणजे नंबर ऑफ रोज किती असतील, 2 raised to power 3, दॅट इज 8. ठीक आहे. 8 रो असतील. मग काय करू आपण, P Q R, याच्यानंतर असेल Q and R, and at last P or Q and R. आता इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करताना आपण ट्रू और फॉल्स या ट्रूथ व्हॅल्यू यूज करणार नाहीये. याच्याऐवजी ट्रूच्या जागी आपण 1 यूज करणार आणि फॉल्सच्या जागी 0. याचं मिनिंग काय, तर हा 1 केव्हा असेल, जेव्हा असेल स्विच ऑन असेल म्हणजे 1 असेल, आणि स्विच ऑफ असेल त्यावेळी असेल 0. ठीक आहे. स्विच ऑफ असेल त्यावेळी असेल 0. मग करू आता पॉसिबल केसेस मला माहिती आहे, 2 raised to power 3 8 रो येणार आहेत. मग 8 रो येणार, तुम्ही काय करणार, 1 1 1 1 0 0 0 अँड 0. Q काय असेल, 1 1 0 0 1 1 0 0. सोबत R काय होईल आता, 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे. आता Q and R मध्ये मला माहिती आहे, मला काय माहिती होतं की इफ any one statement is false in conjunction, then resultant statement or compound statement is false. ठीक आहे. म्हणजे जर एक जरी स्टेटमेंट याच्यामध्ये फॉल्स असेल अँड मध्ये किंवा कंजंक्शन मध्ये, तर कंपाऊंड स्टेटमेंट काय होतं, फॉल्स होतं. तोच रूल इथं अप्लाय होईल. एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल म्हणजे 0 असेल. ठीक आहे. एक जरी स्विच आपलं 0 असेल तर काय होईल, रिझल्टंट 0 होईल. मग काय असेल, दोन्हीकडे 1 1 हा ट्रू, म्हणजे हा होऊन जाईल 1 1 0 0 0 1 0 0 0 0. आता इथं दोन्ही 1 आहेत म्हणजे होऊन जाईल 1 1 0 0 0 1 0 0 0 0. ठीक आहे. अँड लास्ट P और Q अँड R. आता P और मध्ये काय होतं, ऍटलिस्ट एक जरी ट्रू असेल तरी रिझल्टंट कंपाऊंड स्टेटमेंट काय असायचा, ट्रू असायचा. तोच रूल इथं अप्लाय होईल की ऍटलिस्ट एक जरी 1 असेल तर काय होईल, रिझल्टंट कंपाऊंड स्टेटमेंट असेल 1. ठीक आहे. P और Q आहे, P मध्ये हा 1 आहे
हा 1 आहे. तर पी मध्ये पहिले 4 जे आपण रो पाहिले, ठीक आहे, 4th रो पर्यंत, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे काय 1 आहे, त्यामुळे इकडे लक्ष नाही दिलं तर चालेल, पण तरी क्रॉस चेक करून घेऊ. 1 1 हा असेल 1, इथं 1 आहे, हा इथं 0 आहे, ठीक आहे, तरी हा असेल 1, हा इथं 1 आहे, इथं 0 आहे, हा होऊन जाईल 1, हा इथं 1 आहे, 0 1, हा 0 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 0 0, हा होऊन जाईल 0, हाही 0 आहे, 0 हा होऊन जाईल 0, आणि लास्ट 0 0 अगेन 0. म्हणजे हा आला आपला इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे, क्वेश्चन नंबर जो माझ्याकडे सेकंड आहे, यामध्ये काय आहे, आता यामध्ये दोन स्विच वापर यूज केलेले आहेत, आणि तिथं डॅश म्हणजे सगळ्यात अगोदर आपली स्टेप तीच राहील की लेट पी इज स्विच S1 and Q is switch S2. आता S1 डॅश काय, तर S1 डॅश आहे कॉम्प्लिमेंटरी स्विच, कॉम्प्लिमेंटरी स्विच. मग आपण S1 कशाने रिप्रेझेंट करणार, तर निगेशन ऑफ P ने. ठीक आहे. मग सेम S2 डॅश हा पण कॉम्प्लिमेंटरी आहे, हा कशाने रिप्रेझेंट करू आपण, निगेशन ऑफ Q ने. ठीक आहे. मग इथं काय होईल, आता इथं येईल लॅम्प L, मग इथं काय होईल, symbolic form of सर्किट. मग सिंबॉलिक फॉर्म काय होता, आता माझ्याकडे काय आहे, दोन्ही पॅरलल मध्ये सोबत, इथं काय निगेशन, सॉरी S1 डॅश म्हणजे असेल निगेशन ऑफ S1 डॅश काय होतं माझ्याकडे P, निगेशन ऑफ P, सिरीज मध्ये अँड S2 आहे Q. आता हा सेट पॅरलल मध्ये म्हणजे ऑर, आता याला परत ब्रॅकेट करू कारण इथं नंबर ऑफ स्विचेस जास्त आहेत. मग काय S1 काय असेल माझ्याकडे, S1 माझ्याकडे P अँड S2 डॅश काय माझ्याकडे निगेशन ऑफ Q. ठीक आहे. हे झालं सिंबॉलिक फॉर्म. आता इथं मला करायचं आहे इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ. मग इनपुट आउटपुट टेबल, इनपुट आउटपुट टेबल. आता याच्यामध्ये काय नंबर, माझ्याकडे नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, तर P एक आहे आणि Q एक आहे. ठीक आहे, म्हणजे 2 आहेत, म्हणजे रोची संख्या असेल 4. मग पहिले घेऊ P, नंतर घेऊ Q, नंतर घेऊ निगेशन ऑफ P, नंतर घेतलं निगेशन ऑफ Q, नंतर लास्टला घेतलं निगेशन ऑफ P अँड Q, नंतर घेतलं P अँड निगेशन ऑफ Q, आणि ॲट लास्ट निगेशन ऑफ P अँड Q और P अँड निगेशन ऑफ Q. तर P काय असेल 1 1 0 0, Q काय होईल 1 0 1 0, म्हणजे काय टोटल, तर ऑल पॉसिबल व्हॅल्यू असेल 1. ठीक आहे. तर निगेशन ऑफ P काय होईल 0 0 1 1, इथे काय असेल 0 1 0 1. आता निगेशन ऑफ P अँड Q म्हणजे कॉलम नंबर सेकंड आणि थर्ड यांच्यामध्ये कोणता कनेक्टिव्ह यूज केला मी, अँड मध्ये मला माहिती एक जरी 0 आला तरी रिझल्टंट काय असेल, कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल 0 असेल. मग 0 1 0 0 0 0 1 1 1 0 1 0. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय अँड मध्ये म्हणजे सिरीज मध्ये एक जरी स्विच ऑफ असेल, ठीक आहे, आता सिरीज आहे, हे स्विचेस काय इन सिरीज, हा असेल S1 हा असेल S2. स्विच ऑन आहे म्हणजे काय, हा कनेक्ट केलेला आहे. स्विच काय, दोन्ही स्विच ज्यावेळेस ऑन असतील म्हणजे दोन्ही स्विचला ज्यावेळेस 1 1 असेल व्हॅल्यू, त्याच वेळी रिझल्टंट आपल्याला 1 भेटेल. ठीक आहे. दोन्हीपैकी एक जरी 0 असेल म्हणजे एक जरी ऑफ असेल तरी काय होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. ठीक आहे. हे लॉजिक आहे याच्या मागचं. तर पुढे पाहू आता निगेशन P अँड निगेशन ऑफ Q. सेम P अँड निगेशन ऑफ Q, P अँड निगेशन ऑफ Q, that is column number 1 and column number 4. column number 1 काय 1 हा 0, column number 1 and 4 हा 1 and 4, 1 and 0 is 0, 1 and 1 is 1, 0 and 0 is 0, and again 0 and 1 is 0. म्हणजे इथे काय झालं, इथे हीच केस अप्लाय झाली की ज्यावेळी दोन्ही स्विच ऑन असतील फक्त आणि फक्त त्यावेळी करंट फ्लो होईल आणि ठीक आहे, अदरवाइज करंट फ्लो होणार नाही. लास्ट कॉलम आहे आपला कॉलम नंबर
हा झाला 5, हा झाला 6, लास्ट आहे कॉलम नंबर 7. आता हा सॉल्व्ह करताना काय करायचं, मला कॉलम 5 आणि कॉलम 6 मध्ये ऑर हे कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. आता ऑर मध्ये मला माहिती आहे की एक जरी ऑन असेल, सॉरी एक जरी 1 असेल तरी काय रिझल्टंट 1 येईल, म्हणजे एक जरी ट्रू असेल तर रिझल्टंट ट्रू असेल. 0 काय ऑफ आहे, हा 0 सॉरी 0 म्हणजे काय फॉल्स आहे थोडक्यात. तर 0 और 0 इज 0, 0 और 1 1, 1 और 0 1, 0 और 0 0.